निवडणूक लढतायत, काय बोलाल तुम्ही? सर, अगोदर तर माझं नाव कल्पेश मुकेश चव्हाण. मी प्रभाग 27D इथला उमेदवार म्हणून मला वंचित बहुजन आघाडीकडनं एक संधी मिळालेली आहे. तर मी ही संधी खूप मोठी संधी मिळालेली आहे, कारण हे मी 22 वर्षाच्या वयात मला ही संधी मिळण्यात आली आहे. कारण मी एक यूथ आहे म्हणजे यूथला काहीतर समजलं पाहिजे, काही कळलं पाहिजे, त्याप्रमाणे मला ही संधी मिळाली आहे. हे संधी अशी मिळाली आहे की डॉक्टर प्रकाश दादा आंबेडकर यांच्याकडनं असे खूप सारे उमेदवार आहे जे ओल्ड एंगेज आहे वगैरे, पण कसं आहे तरुणाला संधी दिली आहे. तरुणाला संधी दिली. तरुण उमेदवार आहेत, कुठले मुद्दे आहेत या प्रभागामध्ये? तर दादा, ते प्रभागाचे मुद्दे म्हणजे माझ्या रानातच 22D मधनं आहे, 22 मधनं आहे, पण मी 27 मधनं कारण घेतलं आहे, कारण 27 मध्ये मी जास्त राहणं आहे. जास्त राहणं आणखी मी त्यांना खूप अगोदरपासून बघत आले आहे की त्यांच्यामध्ये काय काय गोष्टीची कमी आहे, कोणते तिथे नाही का हे झालं, म्हणजे खूप 8 वर्षापासून इलेक्शन आहे. त्या प्रभागात पाण्याची समस्या आहे, घरात पाणी आला तर नाला किनारे असल्यामुळे ते लोकांच्या घरात पाणी जाते, बरोबर. आणि त्याप्रमाणे त्या वस्तीतील शिक्षण कमी, शिक्षणामुळे लायब्ररी झाली ते नाही आहे, सांस्कृतिक सभागृह नाही आहे लोकांसाठी, पिण्याचे पाणी बरोबर नाही आहेत, आणखी रोड लाईटवरचे स्टेट्स वगैरे. आणखी एक मुद्दा सर्वात मोठा की ते झोपडपट्टी असल्यामुळे तिथे सर्वात जास्त अवैध धंदे होतात. अवैध धंदे म्हणलं तर गांजा, ज्याचे जीव पिढीला खराब करताय, गांजा होते, MD होते, विकण्यात येते जास्त करणं, आणखी दारू वगैरे हे जास्त विकण्यात येते, कारण तिची युथ पिढी त्या लाईनीत जाऊन राहिली. शिक्षणाकडे लक्ष कमी होता, शिक्षणाकडे खूप लोकांचं कमी लक्ष होतं, कारण तिकडली ओढ नाही लोकांना. त्या भागामध्ये ज्या यापूर्वी जे नगरसेवक होते त्यांनी खरंच त्या प्रभागाचा विकास केलेला आहे का? असं झालं आहे की तिथं 8 वर्षापासून इलेक्शन नागपूर महानगरपालिकेचे झाले नाही आहे. तर नागपूर महानगरपालिकेचे इलेक्शन नाही झाल्यामुळे तिकडे स्टार्टिंगमध्ये सर्वच कामं झाले, तर त्यानंतर मग काहीच कामं नाही, कोणता कॉर्पोरेट येऊन बघायचं नाही. आपण कसं कोणता कॉर्पोरेटर आपण कोणाकडे जातो तर कसं ते हो म्हणतात, येत नाही. पण माझा उद्देश असा आहे की मी त्या वस्तीमध्ये राहून आहे, सर्व लोक मला ओळखतात, तर कसं माझ्या फिरणं सर्वांशी कॉन्टॅक्ट बरोबर आहे, तर सर्व कसं मला येऊन माझ्या घर माहीत असल्यामुळे सर्व येऊ शकतात, पण ते दूर आल्यामुळे ते येऊ नाही शकत. ते पण एक कॉन्सेप्ट आहे. मतदारांना तुम्ही काय आव्हान करणार? आव्हान म्हणजे काय तुम्ही मतदारांना तुमचा काय मेसेज राहणार? मतदारांमध्ये एकच मेसेज राहणार की आजपर्यंत युथ पिढीला जास्त मौका मिळले नाही आहे. एक मौका युथ पिढीला देऊन बघा की युथ पिढी काय करू शकते. कसं जे पण उमेदवार उभे आहे त्यांच्यात मी मनापासून खूप खूप आभार मानते. उमेदवार आहे कारण ते खूप एजेड आहे, त्यांना पण माहीत आहे काय कशाने काय होते, पण अनुभवी आहे. पण मी अनुभवी नाही आहे, पण होणार अनुभवी, मला त्याच्यात जानकारी मिळणार. आणखी मी यूथसाठी आणखी काय नवीन करू शकतो हे तर मी पूर्ण 100% देणार. पण जे काही मला संधी मिळेल ते मी आपली संधी पार पाडणार. यूथ म्हणून सर्व यूथला ते एक मौका मिळाला पाहिजे. एकदा संधी द्यावी आणि तुम्हाला मतदान करावं असं तुम्ही मतदारांना आवाहन करणार? हो, यूथला एकदा संधी मिळालीच पाहिजे, कारण यूथची एक वेगळी विचार आहे. आणि एक ओल्ड एजंट तुमच्या पाठीशी आहे का? तरुण सर्व आपल्या पाठीशी आहे, कारण आपला फेस व्हॅल्यू जास्त आहे. आणखी आपण सर्वांसाठी हमेशा उपस्थित राहिले आहे. म्हणजे अडचणीत तुम्ही धावून धावून आपण सर्वांसाठी जातो, कोणी आपलं राहो का नाही राहो, आपण सर्वांसाठी जाऊन जातो, कारण ते आपल्या सोबतचे आहे. तरुण म्हणजे चेहरा तरुणाई असल्यामुळे तुमचा विजय निश्चित आहे असं तुमचं म्हणणं आहे. विजय निश्चित आहे असं म्हणणं नाही आहे, पण सर्व सोबत राहिले तर सर्वांचे विजय होणंच आहे. तुमचा विजय होणार आहे. विजय होणार आहे, नाही ते झालंच पाहिजे. काय ते म्हणजे सर्वांना एक मौका तर मिळलाच पाहिजे ना. आजपर्यंत ज्याला सर्वांना मौका मिळला आहे त्यांनी काही करून तर दाखवलं नाही. काही वर्ष केलं आहे ते समोर हमेशा काही ना काही केलंच पाहिजे सर्वांनी. ओके, ठीक आहे.